प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीनं अपंग ज्येष्ठ नागरिक गरजू महिलांना मोफत धान्याचे किट वाटप सोहळा मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आणि सारिका भरणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या प्रसंगी प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेचे संस्थापक राजाभाऊ मोहिते, अध्यक्षा कविता मोहिते, विष्णुभाऊ कसबे, जयसिंग डमडरे, नितीन जाधव, अनिल हातागळे, सचिन तावरे आदी मान्यवर उपस्थित होते। भरणे म्हणाले की प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीनं अपंग ज्येष्ठ नागरिक गरजू महिलांना मोफत धान्याचे किट वाटप संस्थेने केले त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे। समाजामध्ये काम करताना सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे। जगात सर्वात मोठे दैवत म्हणजे आपले आई वडील आहेत, त्यांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा होय असं ते म्हणाले। या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सामाजिक आरोग्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर धनंजय नातू, उमेश पवार व मनीषा पवार, रेणुका खिलारे, यशवंत नडगम यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती। ज्या महिला आमच्या भगिनी ज्या संस्था समाजामध्ये चांगलं काम करत असतात, समाजामध्ये गोरगरीब माणसाला मदत करत असतात, सहकार्य करत असतात, त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये, सुखाच्या काळामध्ये जी माणसं मदत करत असतात ती माणसं आपली असतात। आणि जर आपली असले म्हणून जर त्यांना सोडलं, त्यांच्या जर पाठीवरती शाबासकीची थाप जर टाकली नाही तर त्यात काहीच अर्थ नाही। शेवटी एक लक्षात ठेवा, आपल्या घरातली एखादी मुलगी चांगल्या मार्काने पास झाली आणि तिला जर एक कॅडबरी दिली तर त्या मुलीचा किती आनंद त्याला होतो। दुसऱ्या दिवशी ती दुप्पट वेगाने अभ्यास करते। त्यामुळे राजाभाऊ, आज तुम्ही सगळे तुमचे आमचे अनिल दादा हातागळे असतील, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, या सगळ्या टीमनी खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे। आज आमच्या महिला बहिणी इथं सगळे हजर आहेत। शेवटी अण्णा, बहीण ती बहीण असते व अण्णा, शेवटी आज आम्ही उभा आहे त्यात माझ्या लाडक्या बहिणीचा खूप मोठा सहभाग आहे। तर माझ्या ह्या लाडक्या बहिणींना मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरत नाही। आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, शेवटी काही कुणी म्हणू द्या, शेवटी आईचं, बहिणीचं, लेकीचं प्रेम हे वेगळं असतं। ह्या प्रेमाला कुठेही बंधून त्याला आपण कुठल्या शब्दामध्ये त्याचं वर्णन करावं। आई ती आई असते, बहीण ती बहीण असते, लेक ती लेक असते। या जगामध्ये मी तुम्हाला आज बहिणींना पण सगळ्यांना सांगतो, या जगात आपल्या आई वडिलांना एवढं मोठं कुणी नाही आहे। आपली आई ही आपली देवी आहे, आपले वडील हे देव आहेत। त्यासाठी लांब कुठेतरी 2-2 हजार किलोमीटर प्रवास करायची गरज नाहीये। अरे आपल्या घरातच आपली आई देवी आहे, आपले वडील देव आहेत। त्यामुळे जिवंतपणी या लोकांची जेवढी सेवा करता येईल, या लोकांना जेवढं त्यांचं मन दुखणार नाही, त्यांचा हे होणार नाही, त्यांची सेवा करा। कारण का या मंडळीने या प्रत्येक या आई वडिलांना या जगात वाटतं, आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आमच्या वाट्याला ज्या अडचणी आल्या, आम्हाला जी संकट आली, ती आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्यात येऊ नये। ही मंडळी तुमची खूप आपल्या सगळ्यांच्या मंडळींनी काळजी घेतलेली आहे। नेहमी लक्षात ठेवा, या जगातून ज्यावेळेस आपले आई वडील निघून जातील ना, त्यावेळेस आपल्याला आई वडिलांचं महत्व कळले बाबांनो। त्यामुळे या लोकांना कधीही विसरू नका।